गुड मॉर्निंग ताईंनो. तर मी आता झुंबा क्लासवरून आली आणि फ्रेश पण झाली आणि आता मुलांसाठी नाश्ता वगैरे करायचा आहे. स्वयंपाक झालेला आहे, माझा स्वयंपाक वगैरे झालेला आहे. तर आता करते मी नाश्ता आणि मुलांच्या नाश्त्यासाठी मी आज काय बनवते हे तर मी नंतर सांगतेच. पण त्याच्या आधी तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला किंवा माझी ही रेसिपी आवडली तर नक्की सबस्क्राईब कराल ताईंनो. चला तर आता मी रेसिपीला सुरुवात करते आणि तुम्ही पण बघा मी काय बनवते आज ते. चला तर मिसळ पावसाठी पहिल्यांदा आपण मटकी बॉईल करून घेऊ. स्वच्छ पाण्याने धुतले मी. आता गॅसवर ठेवते. जेव्हा मी मटकी भिजवते ना ताईंनो, तर तेव्हा माहीत आहे का वाटाणे पण टाकते त्याच्यामध्ये. आणि हे बघा छान वाटाण्याला पण कोंब आलेले आहे आणि मटकीला पण. आणि याच्यात पण थोडेफार वाटाणे आलेले आहेत. आणि त्यात टाकली मी हळद आणि मीठ. ते ठेवले गॅसवर बॉईल करायसाठी. मिसळ पावसाठी मसाला घेतलेला आहे. खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे मी, लसूण घेतलेला आहे, कांदा आणि टोमॅटो. तर आपण पहिल्यांदा खोबऱ्याचा कीस भाजून घेऊया. गुड मॉर्निंग माझ्या ताईंनो, कशा आहात तुम्ही? तर आज मी नवीन दिवसाची नवीन सुरुवात करत आहे मिसळ पावने. तर आज छानपैकी मिसळ पाव करत आहे मी मुलांसाठी. आणि म्हटलं चला माझ्या ताईंना पण रेसिपी शेअर करावी. तर आता मी मिसळ पावला सुरुवात करते. माझ्या मुलांचा सकाळचा नाश्ता आहे आज मिसळ पाव. तर चला मी आता रेसिपीला सुरुवात करते आणि तुम्ही पण पाहाल. एकदम सोपी रेसिपी आहे ही. काय नाही होत मग. मी टोमॅटो घेतला एक आणि खोबरा कीस, लसूण आणि 2 कांदे घेतले छोटे. तर आपण पहिल्यांदा हे खोबरा कीस भाजून घेऊ. ब्राऊन होईपर्यंत. आणि खोबरा कीस लवकरच भाजले जाते. आणि एकीकडे आपली मटकी पण बॉईल होत आहे. हे पण छानपैकी मटकी बॉईल होत आहे आपली. कीस पण ब्राऊन झालेला आहे. आता आपण कीस काढून घेऊ ताईंनो. हे बघा ब्राऊन झालेला आहे. कीस काढल्यानंतर मग आपण टाकू कांदा आणि टोमॅटो. खोबरं छान ब्राऊन होऊ दिलं आणि आता कांदा भाजते मी. कांदा पण छान ब्राऊन होऊ देते मी. मटकी पण बॉईल झाली. आपला कांदा पण ब्राऊन होत आहे आता. हे बघा छोटे छोटे 2 कांदे घेतले होते मी आणि 1.5 टोमॅटो घेतला होता. टोमॅटो पण टाकला मी आता तव्यावर. कांदा आणि टोमॅटो हे सोबतच होऊ दिले मी. टोमॅटो आणि कांदा झाला आपला. आता मी हे मिक्सरमधून बारीक करते.
हे बघा, कांदा, टोमॅटो, खोबरा किस, लसूण हे आता मिक्सरमधून काढते. हे बघा, मिक्सरमधून एकदम बारीक काढलं मी. आता आपण आता ठेवली ताईंनो कढई फोडणी द्यायसाठी. आणि कढई तेल पण तापलेलं आहे चांगलं. आणि तेल भरपूर टाकलं मी, कारण की मिसळ वगैरे असली ना तर याच्यामध्ये तेल भरपूरच पाहिजे, कारण की आपली छान तर्री आली पाहिजे. त्यासाठी जास्त जर तेल टाकलं तर मग छान तर्री येते. त्याच्यामुळे कसं भरपूर तेल आणि भरपूर मसाले हे या मिसळमध्ये टाकावं लागते, कारण की छान मसालेदार आणि तर्रीबाज आपली मिसळ झाली पाहिजे त्याच्यासाठी. त्याच्यामुळे मग मी तेल पण भरपूर टाकलेलं आहे आणि मसाला होत आहे छान. आणि माझी सकाळची गडबड पण असते ताईंनो स्वयंपाकाची. मुलं उठलेली आहेत. आता माझा स्वयंपाक झालेला आहे ऑलरेडी, कारण की माझ्या मिस्टरांना सकाळी जेवण लागते. आता मुलं उठले, त्यांच्यासाठी मी मिसळपाव करत आहे. आणि तुम्हाला माहितीच आहे, मुलांना नवीन नवीन नाश्ता लागते, कारण की प्रत्येक महिलेची हीच कंप्लेंट आहे की मुलांसाठी रोज रोज काय करायचं, हा मोठा प्रश्न आहे आपल्यासमोर. तर चला म्हटलं आपण आता मिसळपाव करू. खूप दिवस झाले मी मिसळपाव केलेली नव्हती, तर त्याच्यामुळे म्हटलं चला मिसळपाव करू आज. मुलांना पण आवडेल, आणि मुलांना आवडते माझ्या, खूप आवडीने खातात मिसळपाव. होत आहे आपला. आपली मटकी पण बोल झाली छान. याच्यामध्ये टाकते आता धने पावडर, आणि धने पावडर पण भरपूर टाकले मी. तुम्हाला मी आधीच सांगितलं जाईल ना, मसाले आणि तेल हे भरपूर पाहिजे मिसळमध्ये, तेव्हा कुठं छान होते मग ती. तिखट आपल्या चवीनुसार. आता आपली मिसळ तयार झाली. आता आपण प्लेट वगैरे छान हे घेतलं मी फरसाण. आणि फरसाण माहीत आहे का, मार्केटमध्ये आपल्याला कुठेही मिळते. हे बघा, आता आपण याच्यामध्ये मटकी टाकून घेऊ. पहिल्यांदा ही मटकी घेऊ याच्यामध्ये. आणि याच्यामध्ये टाकू आता फरसाण. आता ही जी तरी आहे ना ताईंनो, आता ही तरी आपण याच्यामध्ये टाकू. खूप छान तरी आलेली आहे. हे बघा, आपण पाहू शकता. ही तरी याच्यामध्ये टाकल्यावर मग मी टाकते याच्यामध्ये कांदा, सांबार,
सोबत कांदा, निंबू आणि पाव. आणि हे बघा ताई, तर ताईंनो या मग मिसळपाव खायला माझ्या हातची. हे बघा, आणि खूप छान झालेली आहे, कारण की सुगंध एवढा छान येत आहे ना, खूप छान. तर चला मग आम्ही आता नाश्ता करतो, तुम्ही पण या.